हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे. कारण जीवन सुंदर आहे. तर आज मी एक व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. माझा आजचा विषय आहे गैरसमज. मानसशास्त्रीय दृष्टीने त्याचे विश्लेषण मी केलेले आहे. तर गैरसमज हा माणसाचा मोठा शत्रू आहे. अनेक नाती तो तोडत असतो. मग मला प्रश्न पडला की माणसाचे असे गैरसमज का होतात? बऱ्याचदा माझेही असे झालेले आहे. मीही चिडले, भांडले. मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी त्यावेळेस मला समजावले की तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आणि या गैरसमजचा अधिक मी सखोल अभ्यास करायला घेतला. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की प्रत्येक माणूस आपल्या वैयक्तिक आयुष्यात काही ना काही समस्यांनी त्रस्त असतो. मग त्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक कोणत्याही असोत. या समस्यांसह आपण समाजात एक प्रकारचा मुखवटा घालून जगत असतो आणि आपली समस्या इतरांना कळू नये असा आटोकाट प्रयत्न करीत असतो. बॅक ऑफ माइंड त्याचाच सतत विचार करीत असतो. तो व्यक्ती वरवर आपल्याला खूप शांत, संयमी, आनंदी असा वाटत असतो. पण त्याची मात्र आतल्या आत स्वतःशीच एक प्रकारची झुंज चालू असते. ती यासाठी की आपली समस्या इतरांना समजू नये किंवा समजण्याआधी ती सॉल्व करणे. पण ती सॉल्व करण्यामध्ये त्याला यश येत नाही आणि मग या गोष्टीचा त्याच्यावर अधिकच ताण येत असतो. या ताणतणावामुळे त्याचा स्वभाव संशयी बनतो. आपल्याविषयी कोणी काही बोलतंय का याचा तो अंदाज घेत असतो. कोणी काही बोलत असेल तर ती व्यक्ती माझ्याच विषयी बोलते असा त्याचा संशय येत असतो. एखाद्या ठिकाणी जर का कधी कोठे त्याच्या मनात असलेल्या समस्येविषयीच जर चर्चा चालू असेल तर त्याला ते लोक माझ्याच विषयी बोलले, मलाच बोलले असा त्याचा गैरसमज होतो. बरं, चर्चा करणाऱ्यांना त्याच्या समस्येविषयी कल्पनाही नसते, कारण तसे तो कधी कोणाजवळ व्यक्त झालेला नसतो. मग अचानक ही व्यक्ती विचित्र पद्धतीने रिॲक्ट होते, चिडते, भांडायला लागते. त्याचं ते रिॲक्ट होणं अतिशय विचित्र असतं. त्याच्या रिॲक्शनमधून त्याची ती समस्या तो कधी एक्सपोज करतो हे त्यालाही कळत नाही. कारण त्याने करून घेतलेला तो गैरसमज त्याला 100% खरा वाटत असतो. गैरसमज हा एखाद्या इल्युजनप्रमाणे काम करत असतो. तर मित्रमैत्रिणींनो, एखाद्या ठिकाणी रिॲक्ट होताना आपण आपली समस्या एक्सपोज तर करीत नाही ना, याची काळजी घ्या. कोणाकडे काय चाललं आहे याविषयी कोणाला काहीही देणं घेणं नसतं. रागात आपण कोणाला काय बोलतो हे आपल्याला कळतच नाही, कारण ते इल्युजन, गैरसमज इतके पॉवरफुल असतात की ते आपल्याला विचार करायला संधीच देत नाहीत. त्यामुळे असे रिॲक्शन देण्यापूर्वी थोडा विचार करा, आत्मपरीक्षण करा. सगळ्या बाजूंनी आपण विचार केल्यानंतर अशा प्रकारच्या समस्या आणि गुंतागुंत होणार नाही, नातेसंबंध बिघडणार नाहीत आणि आपले मानसिक, शारीरिक आरोग्यसुद्धा चांगले राहील. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.